बरोबर आहे. परंतु शासनाने पुन्हा 2 दिवस त्याला मुदतवाढ दिली आणि म्हणून करता आज की आपण या ठिकाणी हे शिबिर आयोजित करतोय. खरं म्हणजे 31 तारखेला हे शिबिर होणार होतं, परंतु अपरिहार्य कारणामुळे ते होऊ शकलं नाही आणि त्यामुळे या तालुक्यातून शेवटच्या टोकाच्या गावापासून लाभार्थी, अपंग, विद्यार्थी, गरजू हे त्या दिवशी आले. शासनाचे सगळे अधिकारी कर्मचारी त्या दिवशी इथं आले आणि या सगळ्यांना इथं येऊन त्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेता आला नाही आणि निश्चितच सगळ्यांना मनस्वी अशा प्रकारचा त्रास झाला. त्याबद्दल मी पहिल्यांदा या तालुक्यातल्या आपल्या सगळ्यांचं एक सहकारी म्हणून अधिकाऱ्यांसह आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो आणि भविष्यात अशा प्रकारचा आपणाला कधी त्रास होणार नाही याची खबरदारी तुम्ही आम्ही म्हणून या ठिकाणी घेऊया अशी अपेक्षा व्यक्त करतो. आज इथे हे महास्वारस्य समाधान शिबिर आयोजित करण्यामागची शासनाची भूमिका हे गतिमान शासन आहे. हे नुसतं भाषणातून सांगायचं नाही किंवा फलक लावून गतिमान म्हणायचं नाही, तर वेगवेगळे औचित्य साधून ह्याचा पाठपुरावा करायचा, त्याचा हा एक भाग आहे. कारण अनेकांना तहसील कार्यालयापासून खूप दूर राहावं लागतं. वाहनाची सोय नसती, परिस्थिती नसती, सगळं साधून आला तर आमच्या सरकारी अधिकाऱ्यांच्या तिथे एखादा जरी अधिकारी एखाद्या टेबलचा अधिकारी नसला, त्याच्या वैयक्तिक कारणाने कुठे गेला असला तर त्याला परत गावाकडे जावं लागतं. अशा अनेक समस्याला, छोट्या छोट्या समस्याला ही सामोरे जावं लागतं आणि म्हणून याच्यातून निपटारा झाला पाहिजेला आहे. ज्या लोकांच्या गरजेचे आवश्यक जे दाखले आहेत, ज्या काही योजना आहेत, ज्या सरकारच्या योजना आहेत, त्या तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे. जे शासनाकडून तुम्हाला काय मिळणार आहेत दाखले वगैरे ते तत्परता मिळले पाहिजे. म्हणून करता इथं आपण राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या कल्पनेतून हे अभियान इथं चालू केलं. मला वाटतं आपण अनगरला पण केलं होतं का? हेच होतं का? हेच होतं मंडळ तलाव. अच्छा, म्हणजे मंडळ तलावावरचा एक टप्पा संपला. त्याच्यामध्ये मी अनगरला होतो म्हणून मला माहिती आहे. कुठे कुठे केला असेल तुम्ही. प्रशासनानं अतिशय उत्तम प्रकारचा हे अभियान आमच्या तालुक्यामध्ये हे राबवलेलं आहे आणि ज्या वेळेला प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांचा समन्वय असतो त्यावेळेला त्याचा चांगला परिणाम ह्या समाजाच्या वेगवेगळ्या शासनाच्या धोरणा योजना आहेत त्या पूर्णत्वाला नेण्यासाठी होत असतो. सुदैवानं योगायोगानं माझ्या तालुक्यामध्ये जे अधिकारी आहेत तेही सक्षम आहेत. शेवटी अधिकारी असले आणि कितीही आपल्या संबंध असेल त्याला काही बंधन आहे, त्याला काय सीमा आहे आणि त्यामुळे एखादं आपलं काम नाही झालं तर मग त्या साहेबांनी त्यांचं ऐकून आमचं काम केलं नाही. त्याशी आपली मानसिकता सध्या आपल्या देशामध्ये आहे, परंतु तसं घडत नसतं. आणि माझ्या तर तालुक्यातला माझ्या 35-40 वर्ष अनुभवामध्ये तसं कधी झालेलं नाही. आणि तरी सुद्धा हे जे काही योजना आहेत, फक्त 11वी योजना आज तुम्ही इथं देणार आहात, हे मला वाटतं मंडळ सगळे झाल्यानंतर मंडळानंतर काही तालुक्याचा प्रमुख म्हणजे शेवटचा हा टप्पा आहे. आपण सगळ्यांनी इथं आता प्राण साहेब आहेत, तहसीलदार आहेत, इथंच म्हणजे दूध ते दूध आणि पाणी ते पाणी, होणार तर होणार, नाही होणार तर नाही होणार, असं हे सगळं होणार आहे. आणि अतिशय चांगल्या योजना या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि या गतिमान सरकारनं या ठिकाणी आणले. आज इथं आपण देवाभाऊंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं हे एक आयोजन केलेलं.
आता शिबिराचा पुढचा टप्पा सुरू होईल. मला सोलापूरला जरा जायचं आहे, तिथं पालकमंत्री आले. एक कार्यक्रम आमचा आणि त्यांचा आहे, त्यामुळे तुम्ही यायच्या आधी आम्ही जरा चालू करून परवानगी घ्यायला मी घ्यायला लागले. आणि म्हणून करता आज देवाभाऊ सारखा राज्याला मुख्यमंत्री मिळाला आणि अतिशय ऐतिहासिक अशा प्रकारचे निर्णय झाले. आता निर्णय सांगायचे नंतर वेळ पुरणार नाही, परंतु शेतकऱ्यांच्यासाठी जे नियम आहे त्याची धडपड आहे की शेतकऱ्यांना दिवसा लाईट मिळाली पाहिजे आहे. आणि म्हणून करता अपारंपरिक ऊर्जेला मोठ्या प्रमाणामध्ये या राज्यामध्ये ताकद देण्याचं काम देवाभाऊनी केले की जेणेकरून अपारंपरिक योजना, अपारंपरिक वीज निर्मितीमुळं पोल्युशन कमी होणार आहे. जे थर्मल पॉवर्स आहेत त्याच्यावरचा लोड कमी होणार आहे. थर्मल पॉवरचा लोड कमी झाला की कोळसा कमी आहे, त्याच्यामुळे पोल्युशन संपणार आहे. पोल्युशन कमी, शेतकऱ्यांना दिवसा वीज आणि ह्या निसर्गाच्या वेगवेगळ्या माध्यमातून विजेच्या माध्यमातून लोकांना फायदा घ्यायचा अशी मोठी योजना. कारण मी ज्यावेळेला आमदार होतो त्यावेळेला आपण बाहेरनं वीज विकत घेत होतो. आज आपल्या देशात वीज एक्सेस व्हायला लागले. त्याचं कारण अशा प्रकारचा निर्णय घेतला. शेतकऱ्यांना कर्जमाफी केलेली आहे. कुठल्याही प्रकारचं इलेक्शन नसताना सुद्धा केवळ शेतकरी या निसर्गावर अवलंबून आहे म्हणून त्याला कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्रात महिलांच्यासाठी एसटी महामंडळातून योजना, एसटी महामंडळातून फुकट जाते. म्हणजे कमी 50% तिकीट म्हणजे 50% सरकारला भरावं लागतात. म्हणजे देवाभाऊच्या सरकारला 50% आमची एखादी भगिनी जर अंगरनं मोहळला आली, समजा 10 रुपये तिकीट आहे तर 5 रुपये महाराष्ट्र सरकार त्याचं भरत आहे. अशा प्रकारे दरवर्षी 2000 कोटीच्या रुपयाच्या आसपास ही शासनाकडून दिले जात आहेत. पीडीएनची योजना केली म्हणजे बंद नळीतून पाणी घ्यायचं, कॅनलचं पाणी हे उघडं गेलं तर पर्क्युलेशन होतं, इव्हॅपोरेशन होतं. आणि म्हणून करता महाराष्ट्र हे गुजरात नंतरचं पहिलं राज्य आहे की पीडीएननं पाणी नेलं. आणि त्याच्यामुळं सांगण्याचा अर्थ असा की त्याच्यामुळं ओलिताखालची जमीन वाढली. आज मोहोळ तालुक्यामध्ये अतिउपसा योजनेला टप्पा नंबर 2 होता, तो टप्पा नंबर 3 10,000 एकराचा मंजूर झाला या दोघांमुळे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस. पीडीएननं पाणी सांगण्याचा अर्थ की अशा प्रकारच्या लोकांच्या योजना करणारा आणि कितीतरी योजना आहेत. लाडकी बहीण आहे, किती योजना सांगू माहिती आहे. एका व्यासपीठ नाही त्यांना सांगायचं, त्यांचा वाढदिवसाला आपल्याला त्यांना अभिष्टचिंतन करायचं. तेव्हा अशा प्रकारचा एक सगळ्या बाजूची माहिती असणारा मुख्यमंत्री सुदैवानं आपल्याला लाभलेला आहे. काही लोक सांगतात की जातीवादी आहे मुख्यमंत्री वगैरे. असलम चौधरी सारखा माणूस तिथं सभापती झालाच नसता जातीवादी असतात. राजकीय व्यासपीठ नाही. परंतु तुम्हाला कळावं लागेल की काम न करता काय माणसं असं करतात, त्यामुळं हे झालंच नसतील. आज ह्या सगळ्या गोष्टी करणारा नेतृत्व इथं आहे आणि म्हणून त्यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून आज शासनानं उपक्रम लावलाय. आज दुर्दैवानं, माझ्या दुर्दैवानं अजित पवारांच्या ह्याला हार घालण्याची मला वाईट संधी आलेली आहे. अजित दादांचे माझे हे 35-40 वर्षाचे संबंध. ते मंत्री होण्याच्या आधीपासून मी ते एकत्र काम केलेलं आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पीडीसी मध्ये ते असायचे, सोलापूर डिस्ट्रिक्ट मध्ये मी असायचे. अतिशय स्पष्ट वक्ता, अतिशय कुणाची मुलायत करणार नाही. मग तो पुढचा मग मोठा माणूस नाराज होईल, त्याचा मतावर परिणाम होईल, त्याचा आपल्या सगळ्या ह्याच्यावर परिणाम होईल. त्याचा कुठलाही दखल नाही घेता. होणारं काम होणार, न होणारं काम न होणार असं म्हणणारे नेतृत्व अतिशय उत्तम अशा प्रकारचं नेतृत्व होतं. मी खूप खूप जवळून त्याला पाहिलं, परंतु दुर्दैवानं ते आपल्याकडून गेले. त्यामुळं नक्कीच महाराष्ट्राच्या विकासाला कायमशी वेळा किंवा दूरदृष्टीला नक्कीच पुढे होणार बाधा आली असं मी समजतो. अधिक वेळ आपला घेणार नाही, तर आपल्याला दिवसभर तुमचा कार्यक्रम करायचा आहे. त्यांच्या स्मृतीत मी इथं
अभिवादन करतो आणि पुन्हा एकदा महाराष्ट्र शासनाच्या ह्या उपक्रम जे आता राबवला आहे, उत्तम प्रकारचा उपक्रम आमच्या तालुक्यामध्ये आमच्या सगळ्या शासनाचे जे विविध विभागाचे अधिकारी आहेत, त्यांचे कर्मचारी आहेत, त्यांनी सातत्यानं काम केलंय. परंतु जे जे काही योजना येतात, माझी अनेक आपल्याला विनंती राहील की आता बांधाची बांधणं खूप मोठ्या प्रमाणात असतात आणि खूप मोठा निर्णय राज्य सरकारनं ह्या बांधाच्या बाबतीमध्ये घेतलेला आहे. जमीन मोजून द्यायची वगैरे काहीतरी आहे, मोजून आलं का तुमच्याकडे? वर्ण्या करून द्यायच्या जमीन आहे ना काहीतरी ते. कारण सगळ्यात मोठा आमच्या ग्रामीण भागात आता प्रश्न आहे ते जमिनीचं. तुमच्याकडे कामं आमचं क्षेत्र तीच मोठ्या प्रमाणात आणि म्हणून माझी या निमित्तानं तुम्हाला विनंती आहे की ते जे अभियान आहे ते जरा मोठ्या प्रमाणावर तुम्ही राबवा. माझी खात्री आहे, माझा या तालुक्यातील कर्मचारी अधिकाऱ्यावर विश्वास आहे की शासनाच्या योजना चांगल्या राबवतात, पण ही जरा गतिमान करावी अशा प्रकारची मागणी करतो. आणि पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्याला शुभेच्छिंतो. आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी मला बोलवलं त्याबद्दल प्रांत साहेब, तहसीलदार साहेब आणि तालुक्याच्या सगळ्या विभागाचे अधिकारी यांचा मनपूर्वक आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपतो. धन्यवाद.